नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विदंभ वितृष्ण विदोष विनिद्र परात्पर शंकर सार वितंद्र विकोप विरूप विशंक विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। काय सांगितलं? कसे आहेत भगवान? सिद्ध भगवंतांची विशेषणं घेतली आहेत आणि तसाच माझा आत्मासुद्धा सिद्ध स्वरूप आहे। तर विदंभ म्हणजे काय सांगितलं आता तुम्ही सांगा। 2-3 दिवस झाला आपण हेच घेतोय। सुषमा ऐकलंय का? नाही। बरं, विदंभ म्हणजे काय सांगा? दंभ म्हणजे मद ना? दंभ दंभ म्हणजे छल 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 कपटने रहित। सुषमा मला दिसू दे की। प्रगतीताई शिल्पा भाभी दिसा। तर काय सांगितलं? विदंभ म्हणजे घेतलं होतं छल कपट रहित असे ते भगवान किंवा असा माझा सिद्धात्मा छलकपट रहित आहे। पुढे घेतलं वितृष्ण म्हणजे काय? तृष्णारहित, हावरहित, इच्छारहित, आसक्तीरहित असे ते सिद्ध किंवा असा माझा सिद्धात्मा वितृष्ण स्वरूप आहे। विदोष स्वरूप आहे म्हणजे सगळ्या प्रकारच्या दोषांनी माझा आत्मा कसा आहे? रहित आहे, विदोष। पुढे घेतलं विनिद्र म्हणजे काय घेतलं होतं? निद्रारहित। कसे आहेत भगवान? तर निद्रारहित आहेत। निद्रा हा दोष आहे। मग काय घेतली होती निद्रा कुठली? तर जी मोहरूपी निद्रा आहे त्या निद्रेने रहित म्हणजे मिथ्यात्वरूपी अंधकार आहे त्या अंधकाराने त्या निद्रेने रहित म्हणजे काय घेतलं होतं त्यांनी? एक शब्द विनिद्रला स्वभावात झोपणं हेच खरी निद्रा आहे। असली निद्रा तो मोह की है। उस मोह की निद्रा से रहित भगवान कैसे है? विनिद्र स्वरूप है। सुषमा ऐसे लेना है हमें। तो विनिद्र यानी क्या? निद्रा रहित। तो हां ते कोणाचं तरी रिक्वेस्ट आलं होतं हिंदीमध्ये सांगा म्हणून, आठवण करत जावा जरा मला हिंदी म्हणून। तो कैसे है भगवान? निद्रा से रहित है। तो हमारा आत्मा भी स्वभाव से निद्रा रहित ही है। निद्रा की हमें जीव जो है वो निद्रा लेने वाला नहीं है। मुझे बताओ निगोदी जीव सोते हैं? आपको पता है क्या? जाने दो। 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय जीव सोते हैं? कब सोते हैं? बघावं लागेल जाऊन मुंग्यांच्या मागं कधी झोपतेत। त्यांना कर्मांचा उदय तर आहे।
काय म्हणताय? सबको तो होगा ना, पांचों निद्रा उदय तो सबको हाँ, निद्रा का उदय उदिरना है, लेकिन वही तो, हम जैसे सोते हैं वैसे वो सोते हैं क्या? कैसे सोते हैं? पता नहीं। मतलब आराम तो करना होता होगा ना। आराम करते होंगे, हाँ बराबर है। थकते होंगे। हाँ, थकते होंगे। नहीं, वो चींटी तो थकती नहीं है, ऐसे बताते हैं सभी स्टोरी में। वो क्या बोलते हैं, पूरा लाइफ उसका काम चलता रहता है, निरंतर कर्मरत रहती है वो, ऐसे बताया था। और क्या बताने वाली थी मैं, जो पंचेंद्रिय भी है पशु, उनमें भी ऐसा देखा जाता है कि जो ऊंट है या घोड़ा है, तो वो भी बहुत अल्प निद्रा लेते हैं, या सोते भी है तो खड़े खड़े सोते हैं, ऐसा बहुत जगह पे आता है वर्णन। मतलब उनकी निद्रा कैसी और हमारी निद्रा कैसी है। मतलब हम एक तो स्वभाव में जागृत नहीं है, यही निद्रा है। काय म्हणले सुषमा? काय म्हणले? माझ्या समोर बसून तुम्ही असं केल्यावर कसं व्हायचं? जय जिनेंद्र. काय म्हणले? झोपलोय. कुठं झोपलोय आपण? स्वभावामध्ये झोपलोय, म्हणून स्वभावात जागं व्हायचं आहे आता, तर खरी निद्रा गेली. नाहीतर आपण त्या कर्मांच्या उदयामध्ये उदिरणेमध्ये सतत तसाच आपला क्रम चालू है। मतलब कर्म का उदय आता है तो उनका भी भोग लेते रहते हैं और वैसे परिणमन करते रहते हैं। तो निद्रा का नाश कैसे होगा? थोड़ा उनका प्रतिकार करना पड़ेगा, थोड़ा सा उपयोग अपने अंदर लगाना पड़ेगा उसके लिए, तभी उनका नाश हो सकेगा। तो विनिद्र भगवान कैसे है? निद्रा रहित है। वैसे मेरा आत्मा भी निद्रा रहित है। आगे बताया था विशेषण परात्पर, यानी क्या? पर यानी श्रेष्ठ, उत्कृष्ट। तो जो उत्कृष्ट से भी उत्कृष्ट है, कौन है ऐसे? सिद्ध भगवान। या स्वभाव, अपना स्वभाव जो है, तीन लोक में मुझे बताओ उत्कृष्ट कौन है आपके लिए? अभी ये मैंने बताया, ये आंसर छोड़ के बताओ मुझे, आपके लिए उत्कृष्ट कौन है? माँ सांगा, तुमच्यासाठी श्रेष्ठ काय आहे? पंचपरमेष्ठी। हाँ, उगी माझ्यासमोर बसल्यावर पंचपरमेष्ठी। बोला। आत्म्याचं शरण मेन आणि बाह्य अवलंबन पंचपरमेष्ठी। बरं, तेच की ते असं शास्त्रासमोर, देवासमोर, गुरुसमोर पंचपरमेष्ठी, त्यांचं सगळ्यांचा टाइम बंद झाल्यावर, लिंक कट झाल्यावर काय हो सार? काय उत्कृष्ट काय आपल्यासाठी? कोण उत्कृष्ट आहे? ते सगळं बंद झालं की लौकिक चीज। हां, म्हणजे किती चेंज होते तुमचं बघा की, ऑप्शन चॉईस चेंज होत राहते ना। मग एक ठेवा ना, ध्येय एक ठेवा, भलेही त्या संसारात राहावा, लौकिकात राहावा, कुठेही असलं तरी सुद्धा आपलं ध्येय एक असतं का? त्याच्याद्वारेच मला माझ्या स्वभावाची, माझ्या सुखाची, माझ्या उत्कृष्टतेची प्राप्ती होणार आहे, असं ते एक निश्चित करा ना काय आहे ते। मग त्याच्याशिवाय आपण भरकटतोय म्हणून सांगतायत, तुम्हाला जे काय लौकिकामध्ये, संसारामध्ये श्रेष्ठ वाटतं, त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कोण आहे? तर भगवान आहेत। इसीलिए उनका विशेषण बताया परात्पर, यानी क्या? उत्कृष्टतम कौन है? तो सिद्ध प्रभु है। तो उनका ही आश्रय लेना चाहिए, तभी हमें भी उत्कृष्ट की प्राप्ति हो सकती है। फिर कल बताया था शंकर। शंकर यानी क्या? क्या बताया था कल? शंकर यानी प्रगतिताई। शंकर म्हणजे काय? शम, शम यानी सुख। जो सुख को करने वाला है वो शंकर है। मतलब शम यानी सुख, तो दो अर्थ लगाए थे। वो स्वयं के लिए सुखकर है और सुख को करने वाले हैं, दूसरों के सुख को कारण है। क्यों? क्योंकि वो सुख का रास्ता बताने वाले हैं, सुख स्वरूप आत्मा दिखाने वाले हैं, इसलिए पर को भी वो सुख कर है।
ऐसे भक्ति की अपेक्षा से बताया। भगवान कैसे है, सुखकर है और सुखमय है, ऐसे दो विशेषण बताए। तो मेरा आत्मा भी कैसे है, शंकर है। तो कल क्या बताया था, और शंकर का स्वरूप कैसे आपको देखने को मिलता है, कैसे दिखते हैं आपको शंकर भगवान। मतलब अभी जो अन्य मती है वो शंकर का रूप जो मानते हैं ना, अर्धनारीश्वर है, जटा है, उसमें से गंगा निकलती है, गले में सर्प है, ये सब जो दिखता है, रुद्राक्ष की माला पहने हुए, ये सब जो दिखता है ना, वो रूप काल्पनिक है ऐसा बोलो। क्योंकि शंकर ये नाम वास्तविक वीतरागी भगवान का ही है। एक तो अरिहंत ले लो, नहीं तो सिद्ध भगवान ले लो। तो उनके लिए ये विशेषण कैसे यूज किया था, कल बताया था मैंने। जैसे उन्होंने क्या माना है कि सिर से उनके गंगा की धारा निकलती है। तो यहाँ पे बताया है सिर यानी क्या, उत्कृष्ट, श्रेष्ठ। तो अपना ये जो मस्तक है वो श्रेष्ठ अंग है ऐसा बताया जाता है। वैसे ही आत्मा का श्रेष्ठ गुण कौन सा है, तो ज्ञान। और उस ज्ञान की गंगा बहने लगी, यानी क्या, केवल ज्ञान की गंगा, जो कि अविरत बहने वाली है। अभी उसमें खंड नहीं पड़ेगा, वो निरंतर बहने वाली है, थमती नहीं है, निर्मल रूप से प्रवाहित होती रहती है। ऐसी ज्ञान परिणति रूप गंगा जिसके पास है वो शंकर है। वो शंकर नहीं है जिसके की चोटी से गंगा निकली। तो वास्तविक कैसी गंगा, ज्ञान गंगा के जो स्वामी है, ऐसे वो सिद्धदेव वीतराग भगवान वो शंकर है। तो उनके लिए हमारा भी त्रिवार नमन है। क्योंकि शंकर हमने किसको बताया है, नहीं तो किसी को जाके आप बताएंगे आज स्मिता दीदी ने शंकर को नमस्कार किया। तो आप करेंगे कि नहीं? करना ही है, क्योंकि वो शंकर कौन है, वीतरागी भगवान है। कल बताया था ना कि सहस्त्र नाम में भी एक नाम बताया है भगवान का, शंकर, विष्णु, महेश, ये सभी नाम वास्तविक भगवान के ही है। लेकिन उन्होंने ऐसा रूप बना के वो अलग देव है ऐसी स्थापना की। तो जो वास्तविक भगवान है वो अभी बताया ना, श्रेष्ठ से श्रेष्ठ कौन है, तो वीतरागी भगवान ही है। तो उनको जिस भी नाम से पुकारो वो आपके जो ध्येय है वही सच्चे देव है, वही हमारा आदर्श है। तो उन ऐसे शंकर भगवान को मेरा नमस्कार हो। ऐसा मेरा आत्मा भी शंकर है। तो सुख के लिए पर की शरण की क्या आवश्यकता है, ऐसा कल पूछा था। आपको सुख देने वाले तो ये वीतरागी भगवान है, तो इनको छोड़कर अन्य किसी की शरण लेने की आपको क्या आवश्यकता है, तो मिलेगी नहीं। एक तो शरण लेने पर भी आपको सुख मिलेगा नहीं, और किसी के पास है तो वो देगा। अभी इधर अरिहंत भगवान के पास सुख है, लेकिन वो तो कहाँ दे रहे हैं, मतलब पर से हमें कुछ मिलने वाला नहीं है। सिर्फ एक आदर्श ऐसा रखकर हमने उनकी शरण ली है पंच परमेष्ठी की, लेकिन उनसे मुझे प्राप्ति होगी ये भावना होगी तो वो भी फिर मिथ्यात्व हो जाएगा। तो आज का विशेषण क्या है, परात्पर शंकर सार वितंद्र। सार यानी क्या, अभी तो व्युत्पत्ति दी है यहाँ पे, सार सरति गच्छति उत्कृष्टत्वम इति सारः, यानी क्या, जो उत्कृष्टता को देता है या उत्कृष्टता जिसमें है उसे कहते हैं सार। अनेकों चैतन्य के विषय, अनेकों मत में चैतन्य के विषय में अनेक कल्पनाएं की है और उसको उत्कृष्ट तत्व माना है। जैसे कोई अद्वैतवादी है, कोई मिथ्यावादी है, कोई भेदवादी है, कोई अभेदवादी है, ऐसे अनेक मतवादी है। तो उनकी अपेक्षा से उन्होंने चैतन्य का स्वरूप ही कुछ अलग माना है, तो वो वास्तविक स्वरूप नहीं है। तो सारभूत क्या है तीनों लोकों में, आप बताते हैं छडाला के मंगलाचरण में क्या म्हणा सुषमा, छडालाचं मंगलाचरण काय, मा म्हणतात काय,
तीन भुवन में ज्ञानता शिवस्वरूप शिवकार मंत्र योग समाहिते। तीन भुवन में सार, सार क्या है? तीन भुवन में एक ही सार है, वीतराग विज्ञानता, यानी केवल ज्ञान, वीतरागी ज्ञान। काय म्हणती? तो यही हमारे लिए सारभूत है। मतलब ऐसे भाव वासना होती है क्या वास्तविक सच में मुझे वीतराग विज्ञान ही शरण है, सच में मुझे केवल ज्ञान स्वभाव ही शरण है? ऐसे कब होती है भाव वासना? सच में बताओ, ऐसे मेरे सामने या शास्त्र के लाइन नहीं चाहिए मुझे। आपके जीवन में आपको ऐसा प्रतिभास कब होता है कि वास्तव में मेरा आत्मा ही मेरे लिए शरण है? ऐसे कब लगता है? जब थक जाते हैं, हार जाते हैं, या कुछ रास्ता नहीं मिलता कहीं, तो चलो अभी देव ही शरण है, कैसे लगता है? काय बोल बोल, मनातले भाव मनात ठेवू नका, ओपन करा. प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूलता आली तरच धर्म आठवतो, म्हणजे अनुकूलतेमध्ये देवाला कुलूप, देव लॉकमध्ये. आपला स्वभाव पण पूर्ण बंद. म्हणजे काय म्हणायचंय? म्हणून तुम्ही काय करताय हो? स्वार्थी म्हणलं म्हणून आचार्यांनी, माहिती का? तुम्ही काय करताय? तुमची इच्छा असताना, तुमची गरज असताना तुम्ही देवाच्या शरण जाताय, तरी सुद्धा देव तुमचे दयाळू आहेत. त्यावेळी जरी आलात ना तरी पण तुमच्यावर दयाच करणार, कृपाच करणार. त्यांची करुणा इतकी आहे की तुम्ही कधी पण या. पण आपण कृतज्ञ झालोय. म्हणजे काय? तुम्हाला चांगली परिस्थिती आली की विसरून जाताय, म्हणूनच कृतज्ञ म्हणलं. मग असं उपयोगी नाही आहे ना, कारण तुम्ही ज्यावेळीस त्यांना शरण जाताय तर तुमचं कल्याण होतंय म्हटल्यावर जी गोष्ट आपल्याला सुख देणारी आहे, कल्याण करणारी आहे, त्याचं अवलंबन घ्यायला पाहिजे का सोडायला पाहिजे? काहीतरी संकट आलं आणि ते दूर कधी होणार? असं अनेकांचं झालं. उदाहरण अनेक आहेत की जे संकटामध्ये आले म्हणल्यावर भरपूर देव 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 करतात. हो म्हणा. कोण कोण करता? हो हो म्हणा. आणि संकट संपलं की काय म्हणते मोनिका? म्हणजे संकट आलं की त्यावेळीस आपण काय म्हणायचं, सगळं तन मन धन आपलं सर्वस्व समर्पण त्या धर्मासाठी, त्या आराधनेसाठी, भक्तीसाठी. आणि इतर वेळी काय हो, म्हणजे काय म्हणायचं त्याला, ऑप्शन असतात का देव आपल्यासाठी? म्हणजे केलं तर केलं, नाही तर गेलं. काय म्हणती मोनिका? माझ्याशी बोलती का? निरंतर भावना होती. बर, कल्याण होणार मग आपलं. भावना असायला पाहिजे तशी, त्यांच्याशी जोडलं जायला पाहिजे, तर फळ मिळणार आहे, तर प्रतिकूलता येणार नाही. म्हणून काय केलं होतं वाक्य आपण? दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे को होय कबीरा, तो दुख काहे को होय. ट्रान्सलेट करा. इंग्लिशमध्ये नाही सांगितले. सांगा काय सांगितले? दुःख में सुमिरन सब करे. दुःखामध्ये तर सगळ्याला देव आठवतो, सगळ्याला पळत पळत येतात धर्म करायला. काय? देवा मला पाव. देव काय म्हणताय? जसं सांगितलं ना, परीक्षा आल्यावर पोरं काय करतात? आम्ही पण काय म्हणते? हो ना. हां, थांब 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 थांब, तसं नाही सांगते तुला मी. काय सांगितलं? देवा मला पास कर. आमचं मंदिर रस्त्यात यायचं जाताना शाळेला, म्हणजे घराच्या बाजूलाच मंदिर, जाताना रस्त्यावर. मग परीक्षेला जायचं म्हणल्यावर
रोज बाहेरनं असं दर्शन करून जायचं आणि परीक्षेला जायचं, रिझल्टला जायचं म्हणल्यावर आत जायचं, विधीपूर्वक खाली बसायचं, दर्शन करायचं आणि मग जायचं. का हो, देवा मला पास कर. मग देव काय म्हणायचं माहिती आहे का, गाढवा आधी अभ्यास कर. म्हणजे अभ्यास नाही करायचा आणि पास करायची, त्यांनी मला चांगले मार्क द्यावी ही इच्छा करावी. किती करणार आहे हो. म्हणजे चुकीच्या वेळीस आपण चुकीच्या रीतीने चुकीच्या भावनेने पूजन करायला गेलो तरी सुद्धा ते मिथ्यात्वच झालं. म्हणून सांगितलं काय करा, सारभूत वाटू दे ना ती गोष्ट मला. माझ्यासाठी माझा आत्मा सारभूत आहे, स्वभाव सारभूत आहे, धर्म सारभूत आहे. हे जेव्हा प्रतिभास होईल त्यावेळेस अन्य ठिकाणचं महत्त्व कमी होईल. सुटणार नाही लगेच, जाऊ देत, करणार आहे तुम्ही, धन मिळवणार, संसार करणार, व्यापार धंदा सगळ्यामध्ये असणार तुमचा उपयोग, पण त्यातली जी भावना आहे ना ती तुटणार की ते मला सुख देतं किंवा ते माझ्यासाठी सारभूत आहे. जसं ते तीर्थंकर चक्रवर्ती म्हणा किंवा भरत चक्रवर्ती घ्या, कसं करत होते हो संसार, माहित आहे कसं करत होते. घर में भी हाँ, घर में ही बैरागी भरत जी, घर में ही वैरागी. नुसतंच भजन ऐकायचं आपल्याला, आपल्या जीवनात काय उपयोग. ते वैरागी आम्ही रागी, त्यांच्याबरोबर आम्हाला नाही जायचं. कसं घरात असल्यावर रागी द्वेषी होतो, म्हणून घरात राहू नका, जाऊ देत. तुम्हाला रागद्वेष होतात ना घरामध्ये, घराला सोडा. मग सारभूत वस्तू मिळवायची तर पडा की बाहेर, जरा असं गुरुच्या चरणाशी जावा, देवाच्या चरणाशी जावा, आत्म्याच्या शरणाशी जावा, तर सारभूत वस्तू मिळणार. तर काय सांगत होते मी की सार शोधण्यासाठी आपण काय करतोय, सगळीकडं फिरतोय, सगळ्यांची शरण घेतोय. म्हणून मागे उदाहरण सांगितलं होतं ना आम्ही की ते कोण असतो, कावळा असतोय, नाही हंस असतो, आणि तो हंस काय झालं, एक दिवस उडत उडत निघाला होता प्रवासाला आणि एका गावावरून दुसऱ्या गावावर जात असताना रात्र झाली, तर त्याला एके ठिकाणी मुक्काम करावा लागला एका झाडावर. आणि त्या झाडावर होते मोठंच्या मोठं डेरेदार झाड होतं, पण त्या झाडावर कावळ्यांची वस्ती होती. खूप कावळे राहत होते, खूप एकदम काय म्हणायचं अनगिनते एवढे कावळे राहत होते. आणि त्यांनी बघितलं की आपल्या झाडावर हंस राहायला आलाय. मग ते त्यांना पटेना, आपल्याकडे त्यांनी राहायचं नाही असं. म्हणजे हंसांचे बहुतेक टोळी होती का काय, एक असं का हंसांचं फॅमिली होती एक अशी काहीतरी. तर ते सगळ्यांनी काय केलं, कावळ्यांनी, की ते राहायला आलेत म्हटल्यावर थोडा दिवस मुक्काम होता त्यांचा तिथं, खूप लांबचा प्रवास असतो हंसांचा, त्यामुळे ते एके ठिकाणी थांबणार होते. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्या हंसांनी परमिशन विचारली. आता तिथं कावळ्यांचं एवढं मोठं राज्य म्हणल्यावर असं विचारलं त्यांनी की आम्ही इथं थांबू दे का, किती 1-2-4 दिवसासाठीचा प्रश्न होता. मग थांबू दे का म्हटल्यावर त्या कावळ्यांच्या मध्ये काय म्हणायचं पंचायत भरली. त्यांच्यात एक पंच होता, बाकीचे सगळे असे कोण मेन लोक, असे लोक नाही कावळे. तर ते सगळे एकत्र बसले आणि त्यांच्यामध्ये डिस्कशन सुरू झालं की त्यांना आश्रय द्यायचा का नाही. कारण कावळे म्हणजे काळे, कुरूप, परत काय त्यांचा आवाज खराब, आणि हंस म्हणजे सगळ्यांना प्रिय, गोरेपान, त्यांचं रूप वेगळं, त्यांचं आकर्षण सगळ्यांना. मग त्यांना ठेवून घ्यायचं की नाही याच्यासाठी त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. म्हटल्यावर त्या पंचांनी एक निर्णय केला. 5 जण बसले होते आणि त्यामध्ये जो वृद्ध होता ना पंच, तो ज्ञानी होता, तो आपलं मत सांगत होता, पण ते बाकीचे सगळे तरुण कावळ्यांना ते काय पटत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की आश्रय द्या त्यांना, कारण सज्जनांना आपण आश्रय द्यायला पाहिजे, आपल्याला त्यांचा सहवास मिळाला पाहिजे, संगती आपल्याला त्यांची लाभदायक असते, असं तो सांगत होता आपला एक्सपिरियन्स. पण हे सगळ्यांना काय म्हणतात जवानीचं जोश, सळसळतं रक्त होतं. ते म्हणले नाही, त्यांना जर आपल्या एरियामध्ये राहायचं असेल तर त्यांना आम्हाला हरवावं लागेल. त्यांना काय करावं लागेल, त्यांना एक आपल्याबरोबर डिबेट करावं लागेल किंवा काय कॉम्पिटिशन खेळावी लागेल, एक रेस करावी लागेल, एक काहीतरी एक्झाम करावी लागेल आमच्याबरोबर, की ज्याच्यामध्ये त्यांनी जिंकले तर त्यांना आश्रय देणार, नाहीतर नाही. कोणाला कोण
कावळे म्हणाले हंसा. हां ते जे जवान कावळे होते ना ते म्हणाले की हंसांना जर ठेवून घ्यायचं तर त्यांना आपल्याबरोबर फाईट करावी लागेल एक टाईपने. मग आता ते शेवटी गप्प बसला तो जो वृद्ध कावळा होता तो. आणि मग ठरलं त्यांच्यामध्ये आणि त्यांना बोलवलं त्या कावळ्यांच्या त्या हंसांच्या फॅमिलीला. हंसांमधला पण जो मेन होता ना तो आला तिथं. आणि मग तो आल्यावर त्याला म्हणले की तुम्हाला आमच्याबरोबर उद्या एक रेस करावी लागेल. काय करायचं आहे तिथं काय ओपन एरिया होतं आणि तिथून पुढं काय होतं नदी का समुद्र काहीतरी होतं असं. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आपले खेळ दाखवायचे आहेत किंवा तुमच्या पंखातलं बळ दाखवायचं आहे. कोण म्हणाले कावळे हंसांना म्हणाले बरं का. हंसाला माहिती होतं की कावळे आपल्या तुलनेमध्ये काहीच नाही आहेत पण हंस ज्ञानी होते आणि ते म्हणतायत की असली काय शर्यत करू नका तुम्ही काय म्हणाल ते आम्ही करायला तयार आहे पण नका करू असं काय. पण ते कावळे म्हणाले नाही आता तुम्ही आलाय समोर तर तुम्हाला आमच्याशी फाईट करावीच लागेल. मग आता कितीही समजवलं तरी न ते त्या वृद्ध कावळ्याचं ऐकत होते न त्या हंसांचं ऐकत होते. आणि त्यांचं ठरलं शेवटी ठीक आहे म्हणाले हंस तुम्हाला कसं पाहिजे तसं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची शर्यत काय चालली होती की एका स्थानावरून उडायचं आणि ते समुद्र होतं त्या समुद्रावर जाऊन यायचं किंवा आपले काय एक वेगळे वेगळे प्रयोग दाखवायचे असं. मग ठीक आहे म्हणले हंस तुम्ही कसं म्हणाल तसं. आणि दुसऱ्या दिवशी टाईमला बरोबर सगळे कावळे सगळे हंस तिथं जाऊन त्या समुद्र किनाऱ्यावर बसले. आणि या कावळ्यांमधला काय म्हणायचं एकदम जोशीला एकदम तरुण एकदम धष्टपुष्ट कावळा निघाला वर आणि म्हणाला की माझ्याशी फाईट करू देत. आणि मग हंसांना माहिती होतं की कितीही जरी त्यांनी प्रयत्न केला तरी सुद्धा हंसांच्या तुलनेत कावळे हारणारच. पण त्यांना नीचा दाखवायचं नव्हतं हंसाला. म्हणून त्या हंसाने काय केलं त्या हंसांमधला पंच होता ना त्यांनी काय केलं सगळ्यात छोट्या हंसाला त्याच्या कॉम्पिटिशनसाठी काढलं. म्हणजे त्यांच्या कळपातल्या जे काय सगळ्यात छोटा हंस होता ना त्याला बोलवलं आणि सांगितलं तुला त्याच्याशी फाईट करायची. आणि मग ठरलं त्यांचं एका स्थानावरून ते दोघं उडणार होते आणि त्या समुद्रावर जाऊन तिथे आपले प्रयोग दाखवून परत येणार होते. मग पहिला उडाला कावळा. आणि तो आपलं इतकं काय म्हणायचं एनर्जेटिक होता की त्यांनी 10 वेळा वाकड्या तिकड्या फेऱ्या मारल्या दूरवर गेला आणि ते समुद्र होतं हे विसरला. आणि काय झालं आता ते प्रयोग करत असताना तो अनेक वेळा वर गेला खाली आला गोल गोल फेऱ्या मारल्या असं वेगवेगळे प्रयोग करून दाखवले त्यांनी आकाशामध्ये. आणि मग त्या समुद्राच्या वर दूरवर गेला होता आणि समुद्र होतं ते त्याला कुठंही मागं पुढं आश्रय नव्हता. म्हणजे त्याच्या पंखातलं बळ संपत आलं. आता काय करणार हो थोडंसं थकलं म्हणल्यावर थांबणार ना कुठं थांबणार पण ते होतं समुद्र. आणि मग हंस पण उडाला त्याच्याबरोबर. पण हंसाला माहिती होतं की आपल्याला ह्याला हरवायचं नाही आहे आपल्याला त्याला नीचा दाखवायचं नाही आहे त्याची हिंसा करायची नाही आहे. त्यामुळं हंसाने काय केलं तो काही प्रयोग दाखवायला गेला नाही फक्त उंच उडत राहिला त्या समुद्रावर. आणि त्याला कळालं एका पॉईंटला की त्याची शक्ती कमी झाली आहे कोणाची हंस त्या कावळ्याची. आणि तो इतका थकला होता की त्याला आता उडायला पण शक्य नव्हतं. म्हटल्यावर हंस काय केला जाऊन त्याला आपल्या पंखावर घेतलं त्याच्या खाली गेला आणि त्याला आपल्या पंखावर घेतलं आणि तो परत येऊन त्याला म्हणजे आता जस्ट पडणार इतकी कंडिशन खराब झाली होती त्याची. पडला तर पाण्यामध्ये मरणच होतं त्याचं हे दिसलं त्याला. आणि जेव्हा त्याचा तोल गेला आणि काय म्हणायचं ते पंख थांबले त्याची शक्ती संपली आता पडणारच अशा कंडिशनमध्ये हात इथं खाली जाऊन त्यांनी काय केलं आपल्या पंखावर घेतलं आणि त्या कावळ्याला आणून किनाऱ्यावर सोडलं. मग तिथं काय झालं कोण जिंकलं हंसाने तर प्रयोग केला नाही काय दाखवलं नाही. कावळ्यांनी तर भरपूर प्रयोग दाखवले पण तरी सुद्धा हंसच जिंकला. आणि मग त्यावेळेस तिथं कावळ्यांचा तो जो सरताज होता काय म्हणे सरपंच होता ना तो म्हणला समोर येऊन पुन्हा बघा म्हणला सज्जन लोक अशी असतात की ते तुमची निंदा करायसाठी पुढे येत नाहीत उलट तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मदतच करणार.
आणि मग त्यावरून त्यांनी म्हणजे माफी मागितली हंसांची आणि मग त्यांना ठेवून घेतलं वगैरे. कशासाठी गोष्ट सांगायची होती मला की तसं तुम्ही काय करताय हो, जसं त्या कावळ्याने काय केलं, स्वतःला उत्कृष्ट सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग दाखवले, वेगवेगळ्या 10 प्रकारच्या कला दाखवल्या आणि मग त्यातून स्वतःची श्रेष्ठता दाखवायचा प्रयत्न केला. पण हंसाने काय केलं, त्या कुठल्याही प्रतिक्रिया दिली नाही त्याला त्याच्या विरोधात. मग तसं सांगितलं की तुम्हाला पण तुमचं कला दाखवायची आहे किंवा तुम्हाला उत्कृष्टता सिद्ध करायची आहे स्वतःची, तर तुम्ही काय करताय, चुकीचे आदर्श घेताय, चुकीच्या लोकांशी फाईट करताय किंवा चुकीच्यांना आपलं देव बनवताय. मग असे तुम्ही 10 ठिकाणी जाऊन नवस बोला, दर्शन करा, 10 ठिकाणी आदर्श बनवा, तर तुम्हाला सारभूत तत्वाची प्राप्ती नाही होणार. जर तुम्ही तिथं जे एकच उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे, त्याला शरण गेलात तर तुम्हाला ते उत्कृष्ट तत्व मिळणार. म्हणजे कुठं जाणार, व्यवहाराने त्या पंचपरमेश्वरींच्या शरण, तर ते येऊन तुम्हाला शरण देतील आणि तुमचा उद्धार करतील. जसं त्या हंसाने त्याचा उद्धार केला तसं तुम्हाला येऊन झेलणारे आहेत, ते तुमच्या सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्हाला आधार देणारे आहेत. पण आपण त्यांना नाही शरण जात आहे आणि मग कुठेही भरकटत राहतोय. त्यामुळं आजपर्यंत अजून त्या संसारातून बाहेर पडलो नाही. म्हणून सारभूत तत्व काय आहे ह्याचा निर्णय पहिल्यांदा करायला पाहिजे. कोणाला धन सार वाटतं धनामध्ये, कोणाला परिग्रहामध्ये, कोणाला परिवारामध्ये सारभूत तत्व वाटतं. अजून काय हो सारभूत, काय काय सार आहे आपल्या जीवनामध्ये. प्रगतीताई, दुकान बेस्ट चालावं, काय काय करायचं त्यासाठी, भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट करायची. मीच ॲडव्हर्टाइजमेंट केली बघा तुमच्या दुकानची. काय काय करतो अजून, आपल्याला एक गोष्ट मिळावी किंवा ते सारभूत तत्व काय आहे ह्याचं आयडेंटिफिकेशन तर काय हो, काय म्हणायचं, त्याची डेफिनेशन काय आहे तुमच्या भाषेमध्ये, कशाला म्हणायचं सार. सोनल, आपल्यासाठी जीवनात सार काय आहे. कशाला सार म्हणतो आपण, सगळ्यांचं सार. त्याचा निचोड गोष्टीचा निचोड. तत्व हे वास्तविक सारभूत आहे. मग तत्तत्रूप राहणारा आपला तो स्वभाव सारभूत आहे. पण तसं वाटत नाही, त्यामुळं अनेकांच्या शरण जातो आपण, अनेक ठिकाणी भरकटतो किंवा अनेक चुकीच्या गोष्टींना सार बनवतो. म्हणून मग त्याची प्राप्ती करण्याच्या मागं आपलं पूर्ण आयुष्य घालवतो. पण त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीतून आनंद मिळणार नाही किंवा ती गोष्ट सुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणून सगळ्या पुराणांमध्ये वगैरे पण उदाहरण जे येतात ना, काय मिथ्यात्वामध्ये अनेक जीव भरकटले, भलेही ते भावी तीर्थंकर असतील तरी सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी पण, जसं मरीचीला सारभूत काय वाटलं हो पहिला, जेव्हा कळालं तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीतून की तो भावी तीर्थंकर आहे, त्याला सारभूत काय भासलं सांगा. म्हणजे तीर्थंकर हे प्रकृती म्हणा, ती पर्याय म्हणा, ती अवस्था म्हणा, ते पद म्हणा, त्याला सारभूत वाटलं. पण ते कशाच्या द्वारे प्राप्त होणार आहे ते विसरला ना. किंवा अजून ते अनेक चक्रवर्ती जे नरकाला गेले त्यांना काय वाटलं सारभूत. म्हणजे ज्यांची कोणाची दुर्दशा झाली आहे ना, त्यांचं समजून घ्या सगळ्या उदाहरणातून पुराणातल्या की त्यांनी चुकीच्या गोष्टीमध्ये सार शोधला. आणि मग आपण काय करतोय, इतके आदर्श आहेत आपल्या समोर, तीर्थंकरांची उदाहरणं, चक्रवर्ती, मोक्षगामी अनेक जीव आहेत, त्यांची उदाहरणं आपल्या समोर असताना सुद्धा जे कोणी नरकाला गेले ना त्यांचा आदर्श आपण फॉलो करतोय. म्हणून तर अजूनपर्यंत आपण भरकटतोय. म्हणून काय सार आहे याचा निर्णय करा पहिल्यांदा आपल्या ज्ञानामध्ये, आणि मग त्याचा आश्रय घ्या, तर आपला सुद्धा उद्धार सहज होणार. तर आपली मृगावती आणि चंदना यांचं डिस्कशन चाललं होतं ना, एवढं सुंदर डिस्कशन घेतलं दोन्ही बहिणींचं. त्यांचं दोघं पण तत्वज्ञानी होते, त्यामुळं दोघांची चर्चा अशी सारभूत आहे. मी वाचून दाखवते.
मृगावती म्हणाली की तू मिळाली हे आमच्यावर महावीर भगवंतांचीच कृपा आहे, त्यांच्या कृपेमुळेच आम्हाला तुझी प्राप्ती झाली, म्हणजे तू हरवली होतीस तर त्यांच्याच आशीर्वादाने तू मिळालीस. चंदना म्हणाली आता मी जगामध्ये इतकी विचित्रता बघितली आहे, इतक्या प्रकारचे लोक बघितलेत, त्याच्यामध्ये त्यांचे सगळे परिणाम, त्यांचं विचित्रता, ते सगळं मला बघायला मिळालं तर बस हमारे लिए मात्र वीर प्रभु ही प्राणाधार है, हमारे स्वामी है, नाथ है, चिंतामणी है, अशी तिची दृष्टी होती. मृगावती अपने से विमुख होकर जो परिणति चल रही है क्या वही दुख है? चंदना हाँ, जिसे संसार दुख रूप लगता है उसे हर इच्छा दुख रूप लगती है. संसारच चुकीची वस्तू आहे, त्याला जो शरण जातोय, त्याला जो सारभूत म्हणतोय, त्याला निमाने पर्यायामध्ये कुठल्याही वस्तूच्या आश्रयाला जावा, म्हणजे माझ्या जर परिणामामध्ये संसार सारभूत असेल तर तुम्ही भलेही परमेष्ठींच्या शरण जावा तरी सुद्धा तुम्हाला दुःखाची प्राप्ती होणार. काय म्हणले? कळलं का काय म्हणले? कारण मान्यता चुकीची आहे तर ते समोर असणारे देव खरे देव असले तरी सुद्धा तुम्हाला सुखी करू शकणार नाहीत. म्हणजे माझं सुख त्यांच्या ठिकाणी किंवा ते मला सुखी करणार ही भावना चुकीची असल्यामुळं बाहेरची कुठलीही वस्तू तुम्हाला सुखी करू शकत नाही. स्वभाव में है सुख, ऐसा जिसे स्वीकार है तो वह वहाँ झुकेगा. मृगावती सचमुच बहन चंदना, धन्य है तुम्हारे जैसे आत्मानुभवी संपन्न जीव जो हर परिस्थिति में स्वभाव के लक्ष्य से हर क्षण आनंदित रहते हैं, संयोग एवं संयोगी भावों के प्रति राग द्वेष भाव नहीं रखते, कर्मों को जो ठाट दिखाना है सो दिखाए. म्हणून म्हटलं की कर्मांचा उदय तर येत राहणार आहे, कोणाला येणार नाही आहे हो, पण त्यात पण ज्याला सारभूत वस्तू मिळाली त्याला ते कर्म बिलकुल विचलित करू शकणार नाहीत. म्हणून पुराणांमध्ये सगळ्या उदाहरणांमध्ये त्यांनी हेच सांगितलं की त्यांना कर्मांचे उदय चुकले नाही तर आपल्याला कुठून चुकणार आहेत. म्हणून त्या कर्मांना दूर करायला जाऊ नका, त्यापासून भिन्न असणारा मी त्या कर्मांच्या उदयात सुद्धा अस्पर्शी आहे ह्याचा अनुभव करा, तर आपल्याला पण सारभूत वस्तू सहज प्राप्त होणारच. हो जाणा स्वतःचा शुद्ध आत्मा जाणा. पहा 3 लोकांमध्ये हा आत्माच माझ्यासाठी सारभूत आहे, उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे. शुद्धोहम श्रेष्ठतम स्वरूपोहम जीवो